मुखाने गरज सारे जय भवानी जय शिवराय।
DJ Rohit in the mix. प्रत्येक मराठा वेडा आहे. शिलेदारांनी आमच्या रक्ताचा रंग एकाच ठरवा. शरदाची लेखनी शोभती शरदाची ये भगवान ये भगवान ये भगवान नवीन वर्षाची गुढीपाडवा निमित्त ही जी शोभायात्रा आहे ही कामोठ्याचे आकर्षण ठरलेली अशी ही शोभायात्रा
आणि ही संपन्न होत असताना आपण जे आयोजक आहेत त्यांची प्रतिक्रिया घेऊयात. आपल्या सोबत आहेत समाजसेविका सुवर्णताई वाळुंज. ताई, काय सांगाल, ही जी शोभायात्रा आहे अतिशय सुंदर आणि देखणी अशी शोभायात्रा आणि कामोठे वासियांना आकर्षण ठरणारी ही शोभायात्रा, काय सांगाल? खरं तर मराठी नववर्षानिमित्त या ठिकाणी या शोभायात्रेचं जय हरी महिला मंडळ कामोठे रहिवासी सामाजिक संस्थेनं आयोजन केलेलं आहे. याच्यामध्ये लेझिम पथक आहे, लाठीकाठी पथक आहे, तलवारबाजी पथक आहे, त्याचबरोबर ढोल पथक आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक आहे. आणि या सगळ्या पारंपरिक खेळांमध्ये कामोठे शहर पूर्णपणे दंगून गेलेलं आहे. आमच्याबरोबर या ठिकाणी अहमदनगर बँकेच्या संचालिका, जिल्हा बँकेच्या संचालिका आदरणीय गीतांजलीताई शेळके या सर्व शोभायात्रेचा आनंद घेत आहे. मला वाटतं की ही शोभायात्रा त्यांना कशी वाटली आपण या ठिकाणी त्या नक्कीच चांगल्या पद्धतीने सांगतील आपल्याला. नवीन वर्षाची सुरुवात आपण या शोभायात्रेने केलेली आहे. कामोठे वासियांना काय संदेश देऊ इच्छिता? खरं तर नवीन वर्षाची सुरुवातच अतिशय सुंदर झालेली आहे. नवीन वर्षामध्ये खरं तर महाराष्ट्राची संस्कृती जपली जावी, जोपासली जावी. जे काही महाराष्ट्रामध्ये विचित्र प्रकार घडत आहेत ते थांबावेत, असाच मी या ठिकाणी महाराष्ट्राला संदेश देईन. काय नाव आपलं? कामोठे वासियांमध्ये उत्साह दिसत आहे, तरुणांमध्ये तरुणींमध्ये, काय सांगाल? अतिशय चांगला उपक्रम आज कामोठ्यामध्ये मागील 5 वर्षापासून चालू आहे आणि उत्कृष्ट असा कार्यक्रम दरवर्षी आपण संपन्न करतो. शेळके ताई आहेत महानगर बँकेच्या संचालिका. ताई, आपण सुरुवातीपासून या शोभायात्रेसोबत आहेत. कामोठे वासियांचा उत्साह कसा जाणवतो आपल्याला? नमस्कार. इथं सुवर्णाताई वाळुंज व त्यांच्या सहकाऱ्यांनी इतकी सुंदर गुढीपाडव्यानिमित्त व नववर्षानिमित्त ही शोभायात्रा आयोजित केलेली आहे आणि गेले अनेक वर्ष त्या ही शोभायात्रा आयोजित करत आहात. आपण बघत आहोत इथं महिलांचे, लहान मुलांचे व सर्व लोकांचे फार उत्साहाने त्यांनी इथं प्रतिसाद दिलेला आहे आणि सहभाग घेतलेला आहे. इथं मोटरसायकलवर महिलांची रॅली निघालेली आहे, लहान मुलांची व तरुणींची व तरुण मुलांची लाठीकाठी आहे, तलवारबाजी आहे आणि अनेक असे मराठी उपक्रम यांनी राबवले जे शिवकालीन आपण बघितलेले आहे. आज असं इथं वाटत आहे की जसं काय आपण शिवाजी महाराजांच्या काळात आलेलो आहो आणि नवीन पिढीला पुन्हा एकदा त्या वातावरणात घेऊन जाणं, त्या संस्कारात घेऊन जाणं हे आज खूप गरजेचं आहे आणि हा खूपच सुंदर उपक्रम आहे जो सगळीकडे नक्कीच राबवला गेला पाहिजे. आपल्यासोबत आवारी साहेब आहेत, मंडळाचे अध्यक्ष. साहेब, काय सांगाल? तरुणांचा इथे उत्साह दिसतोय, शिवकालीन प्रात्यक्षिका आपण पाहायला मिळत आहेत कामोठे वासियांना, काय सांगाल? हे लहान मुलांची फार मोठं चातुर्य आहे आणि सर्व कामोठे रहिवासी सर्व एकत्र येऊन साथ देतात. त्याच्यामुळे आमचा 2016 पासून हा प्रोग्राम चालू आहे. दरवर्षी पाडव्याला, नवीन वर्षाला लोक सर्व कामोठे रहिवासी उत्साहाने आमच्यामध्ये सामील होतात आणि चांगल्या प्रकारे अशी शोभायात्रा आम्ही पार पाडतो. नवीन वर्षाची सुरुवात उत्साहात होते. साहेब, तुमचं नाव सांगा आणि कसं वाटतंय या वातावरणात? माझं नाव विठ्ठल गलांडे. त्या वातावरणात एकंदरीत येत असताना सर्व कामोठेवासी एकत्र येऊन या कार्यक्रमाचा आनंद घेत असतात आणि सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. या ठिकाणी येणारा प्रत्येक जण खूप आनंदी आणि उत्साही असतो. आपण जर पाहिलं तर इथे गाडगे महाराज देखील आहेत. महाराज, काय सांगाल? नवीन वर्षाचे हे चिमुकले प्रात्यक्षिक करतात. मावळे हे आमच्या महाराष्ट्राचे मावळे आहेत आणि हे मावळे आमच्या महाराष्ट्रासहित देशाला सुरक्षित ठेवण्याचा आज प्रण घेत आहेत. आपण जर पाहिलं इथे तर लहान मुलं प्रात्यक्षिक करताना शिवकालीन लाठीकाठी, दानपट्टा याचं प्रात्यक्षिक करताना दिसत आहे.
आपण जर पाहिलं तर इथे लहान मुलं आहेत आणि पारंपरिक लाठीकाठी हा जो शिवकालीन लाठीकाठी दांडपट्टा हा खेळ आपल्याला इथे सादर करताना पाहायला मिळत आहेत आणि त्यांचे प्रशिक्षक आहेत. काय नाव आपलं सर आपलं? मी अशोक पवार, रणरागिणी युद्धकला प्रशिक्षण संस्कृती संवर्धन संस्था कामोठे. इथे आपण जर पाहिलं तर लहान लहान मुली आणि मुलं हे प्रात्यक्षिक सादर करताना पाहायला मिळत आहेत. काय सांगाल? तर या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांची ही युद्धकला टिकली पाहिजे. शस्त्राच्या जोरावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं तीच ही सर्व शस्त्र आहेत आणि त्या शस्त्राच्या माध्यमातून या ठिकाणी तलवार, दांडपट्टा, लाठीकाठी, भाला ही सर्व शिवकालीन शस्त्र लोप पावत चाललेली ही युद्धकला पुन्हा नव्याने निर्माण व्हावी आणि त्या माध्यमातून आपल्या सर्व हे सर्व युद्धकला या ठिकाणी शिकवली जाते. अतिशय प्रेरणादायी असे हे शिवकालीन युद्धकला आपण लहान मुलांना शिकवता. या लहान मुलांचा उत्साह देखील अप्रतिम आहे.